रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो हुशार माणूस, आणि घडलेल्या चुका पुन्हा घडूच देत नाही तो देव माणूस, अशी एक व्याख्या आपल्याकडे सांगितली जाते। हा साधा विचार आपल्याला कळूनही पटूनही आपण बऱ्याचदा घडलेल्या चुकांच्या अपराधी भावनेत आयुष्य वाया घालवतो। मग या अपराधी भावनेतून स्वतःची सुटका कशी करावी, हा जर तुमचा प्रश्न असेल तर शेवटपर्यंत ऐका। मुळात चूक घडली की केली हे कळणे महत्त्वाचे आहे। चुका प्रत्येकाकडून होतात, चुकत चुकत आपण शिकतो। हातातून चुका होणारच नाहीत अशी व्यक्ती या जगात नाही। त्यामुळे चुका घडत असतील तर ते प्रगतीचे लक्षण आहे, परंतु वारंवार चूक घडत असेल तर तो आपल्या आकलन क्षमतेचा दोष ठरू शकतो। तर मूळ मुद्दा हा आहे की चुका अजाणतेपणे घडल्या आहे की जाणून बुजून घडल्या हे लक्षात घेतले पाहिजे। उदाहरणार्थ, रस्त्यावरून वाहन चालवताना सगळे नियम पाळूनही चुकून अपघात घडतात। ही नकळत किंवा परिस्थितीमुळे झालेली चूक आहे। तर नियमांचे उल्लंघन न करता भरधाव वेगाने गाडी चालवत वाटेत येईल त्याला तुडवत जाणे ही जाणून बुजून केलेली चूकच नाही तर अक्षम्य अपराध आहे। या दोघातला फरक लक्षात घेतला तर आपल्या हातून घडलेल्या चुकांचे वर्गीकरण आपल्याला करता येईल। काही गोष्टी स्थळ, काळ, परिस्थिती, व्यक्तीनुरूप घडून जातात। त्या क्षणी योग्य वाटलेला निर्णय आयुष्यभरासाठी अपराधी भाव निर्माण करणारा ठरू शकतो। अशा वेळी सर्वात आधी घडून गेलेली गोष्ट का घडली, ती टाळता आली असती का, भविष्यात त्याचे काय पडसाद उमटणार आहे, चूक मान्य केल्याने अपराधी भावनेतून मुक्तता होणार आहे का, या गोष्टींचा सर्वांगीण विचार करा। घडून गेलेल्या घटनेत कोणीच बदल घडवू शकत नाही, परंतु चूक मान्य केल्याने मनावरचा भार हलका होतो। त्या चुकीची जाणीव होऊनच ती चूक हातून पुन्हा घडत नाही। पुढच्या वेळेस निर्णय घेताना आपण सावध होतो, शक्य तेवढ्या चुका टाळण्याचा प्रयत्न करतो। यासाठी चूक झाली हे मान्य करण्यासाठी मनाचा प्रामाणिकपणा व मोठेपणा हवा। झालेली चूक पुन्हा घडू नये यासाठी मनाचा जागरूकपणा हवा। या गोष्टीचा नीट विचार केला असता अपराधीपणाचे ओझे आयुष्यभर मनावर व्हावे लागणार नाही। चुका होणे ही सामान्य बाब आहे, परंतु आपल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागत असेल तर ती चूक नाही, अपराध आहे। या अपराधी भावनेतून मुक्त होण्यासाठी निदान क्षमा मागणे ही पहिली पायरी आहे, आणि अशा चुका हातून घडू न देणे ही अंतिम पायरी आहे। आयुष्य छोटे आहे ते कुठंच जगू नका, आनंदात जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदात जगू द्या। आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला नाही। स्वतःशी कायम प्रामाणिक राहा आणि आपल्या मनाचा कौल घेत राहा। झालं गेलं सगळं विसरून आनंदी राहा, निरोगी राहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।